सम इम्पॉर्टंट डिसीज ऑफ प्रेझेंट डेज, आताच्या घडीला असणारे महत्वाचे रोग आपण आता काही बघू. कॅन यू टेल हाऊ कॅन वी ऑब्झर्व पर्सनल हायजीन? हाऊ कॅन वी ऑब्झर्व पर्सनल हायजीन? Why should we drink boiled water in rainy season? Why the clean hands drive is a run in school? समजलं? शाळेमध्ये स्वच्छता उपक्रम कसा राबवला जातो, पावसाळ्यात पाणी उकळून का घ्यायचे आणि वैयक्तिक स्वच्छता कशी पाळता येते. ठीक आहे. पुढचा डिसीज बघू आपण आता. इम्पॉर्टंट डिसीज मधला याच्यातली काहीच बघणार आहे आपण. डेंग्यू. मॉस्किटो ले एग्स इन द वॉटर लॉक प्लेस अँड देअर बाय देअर पॉप्युलेशन इन्क्रीजेस. जिथं जिथं पाणी साचतं तिथं मॉस्किटो त्यांची एग्स घालतात, अंडी घालतात आणि तिथं त्यांची पॉप्युलेशन इन्क्रीज होते. डिफरंट स्पेसीज ऑफ मॉस्किटोज स्प्रेड डिफरंट डिसीजेस. Dengue is spread by Aedes aegypti. This disease is caused by DEN1 DEN2 virus belonging to type Flea virus. ठीक है, फ्लिया फ्लेवी व्हायरस. आता याचे सिम्पटम्स काय? सिम्पटम्स आर म्हणजे काय लक्षणं दिसतात ज्या वेळेला आपल्याला डेंग्यू झालेला असतो त्यावेळेला आपल्याला सहसा काय लक्षणं दिसतात तर ते बघा. ॲक्यूट फिवर अँड हेडॅक, वॉमिटिंग. आता ॲक्यूट फिवर म्हणजे फार तीव्र ताप असतो, हेडॅक असतं तीव्र, वॉमिटिंग होते. पेन इन आय सॉकेट इज व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम्स. आता हे लक्षात घ्या, जसं आपण कोरोनाचं बघतो की घशामध्ये श्वास घ्यायला त्रास होणे आपल्याला हे त्याचं प्रॉमिनंट सिम्पटम्स आहे. ठीक आहे. तर इथं प्रॉमिनंट सिम्पटम्स आहे पेन इन आय सॉकेट. आय सॉकेट म्हणजे आपल्याला खोमनीमध्ये, डोळ्याच्या खोमनीमध्ये फार दुखतं. डिक्रीज इन प्लेटलेट काउंट दॅट मे लीड टू इंटरनल हॅमरेज. डिक्रीज इन प्लेटलेट काउंट, आपल्या शरीरातलं व प्लेटलेट काउंट्स कमी होऊन जातं. रक्तबिंबिकाचं प्रमाण, प्लेटलेट्स काउंट, प्लेट आपल्याला जास्त माहिती आहे, कमी होतं. आणि इंटरनल हॅमरेज म्हणजे अंतर्गत, शरीराअंतर्गत म्हणजे शरीरामध्ये रक्तस्राव होतो त्याचा. ऑब्झर्व अँड डिस्कस. ऑब्झर्व द पिक्चर शो इन द फॉलोइंग अँड राईट डिस्क्रिप्शन इन द बॉक्स. आता खाली एक चित्र दिलेले 2.5 फिगर बघा डेंग्यूची. रिझन अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स दिलेले. तर हे चित्र तुम्ही पूर्ण करायचं. ठीक आहे, पूर्ण करायचं. 1 2 3 असं नावं द्या त्याला आणि कमेंट सेक्शन मध्ये मला टाकू शकतात. ठीक आहे. आता कलेक्ट इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी एक उपक्रम आहे. Which measures are taken for mosquito control by ग्राम पंचायत, म्युनिसिपल काउन्सिल, म्युनिसिपॅलिटी ऑफ युअर एरिया. तुमच्या एरियामध्ये मॉस्किटो कंट्रोल करण्यासाठी काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स वापरले जातात? डू यू नो मलेरिया इज कॉज ड्यू टू फिमेल एनोफिलिस वाईल एलिफंटायसिस. एलिफंटायसिस म्हणजे हत्तीपाय रोग. ड्यू टू फिमेल क्युलेक्स. फिमेल, मेल आणि फिमेल याच्यापैकी मॉस्किटोचा जो मेल आणि फिमेल असतो त्याच्यापैकी फिमेलमुळे हे दोन्ही आजार होतात. कोणकोणते? एलिफंटायसिस आणि मलेरिया. मलेरिया कशामुळे होतो? एनोफिलिसमुळे. आणि एलिफंटायसिस कशामुळे होतो? क्युलेक्समुळे. एनोफिलिस अँड एडिस ग्रो इन क्लीन वॉटर while क्युलेक्स इन डर्टी स्वेज वॉटर. बघा आता याच्यातले काही जे मॉस्किटो आहेत यांची अंडी कुठं आणि त्याच्यापासून मच्छर कुठं तयार होतो?
क्लीन वॉटरमध्ये, म्हणजे आपण जे पिण्याचं पाणी, गोडं पाणी म्हणतो आपण त्याला, पिण्याचं पाणी, त्या पिण्याच्या पाण्यामध्ये आणि चांगल्या पाण्यामध्ये होतात. आणि क्युलेक्सची जी असते ती डर्टी स्वीट, म्हणजे दोन्हीही आपल्या आरोग्याला घातक आहे जर जास्त दिवस पडून राहिले तर. ठीक आहे. स्वाइन फ्लू. रिझन ऑफ इन्फेक्शन. Infection for swine flu occurs through pigs and humans. आता स्वाइन फ्लू, रिझन आणि इन्फेक्शन, रिझन ऑफ इन्फेक्शन कशामुळे होतात ते, स्वाइन फ्लू कशामुळे, मागे आला होता बघा स्वाइन फ्लू, असंच एक त्यावेळेला साथ आली होती मागे. इन्फेक्शन फॉर स्वाइन फ्लू ऑकर्स थ्रू पिग्स अँड ह्युमन. कशामुळे इन्फेक्शन होतं याचं, पिग्स म्हणजे डुकरांमुळे आणि ह्युमनमुळे. व्हायरस ऑफ स्वाइन फ्लू आर स्प्रेड थ्रू स्वेट ऑफ इन्फेक्टेड पर्सन. हा बघा इथं, हा घामाने सुद्धा पसरतो. कोणता, स्वाइन फ्लू. समजलं का. नाकातील स्राव, थुंकीतून. इट इज स्प्रेड थ्रू secretion of nose, throat and saliva. ठीक आहे. सिम्पटम्स ऑफ स्वाइन फ्लू. स्वाइन फ्लूचे सिम्पटम्स कोणकोणते. आता ज्या वेळेला तुमच्याकडे स्वाइन फ्लू झालेला पेशंट ज्या वेळेला येईल त्यावेळेला तो अशा प्रकारे सांगेल, डिफिकल्टी इन ब्रीथिंग, डिफिकल्टी येते ब्रीथिंग मध्ये, सोअर थ्रोट, घसा खवखवतोय, अँड बॉडी पेन म्हणजे शरीर दुखते. ठीक आहे. डायग्नोसिस ऑफ स्वाइन फ्लू. स्वाइन फ्लूचं डायग्नोसिस कसं करतात. फॉर डायग्नोसिस म्हणजे त्याचं निदान. फॉर डायग्नोसिस ऑफ स्वाइन फ्लू लिक्विड फ्रॉम थ्रोट ऑफ पेशंट इज सेंट इन लॅबोरेटरी. आता जसं कोरोनाचं करताय ना तशाच पद्धतीने स्वाइन फ्लूचं पण करतात. त्याचे टेस्ट घेतात घशातल्या द्रव पदार्थाचा. डायग्नोस्टिक फॅसिलिटीज आर अवेलेबल इन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी NIV पुणे अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज NICD इन दिल्ली. इथं हे पाठवले जातात राष्ट्रीय विषाणू संस्थेमध्ये आणि त्याची टेस्ट केली जाते. ठीक आहे. डू यू नो first case of swine flu was reported in Mexico in 2009. Swine flu is caused by the virus influenza H1N1. तुम्ही आता एक ऍड बघताय बघा, तो माणूस शिंकतो बरोबर. ती सुरुवातीला ज्या वेळेला ही स्वाइन फ्लूची ऍड आलेली, हे साथ आलेली होती त्यावेळेला ही ऍड चालायची. आता ती बदलली. आता त्याच्याऐवजी फक्त त्यांनी कोरोना व्हायरसची रिलेशन त्याचं हे केलं आणि कोरोना व्हायरसचा प्रसार कसा रोखता येईल हे सांगतायत. H1N1 व्हायरस आहे या. पर्सन हु कम इन कॉन्टॅक्ट विथ पिग्स कॅन कॉन्ट्रॅक्ट धिस डिसीज. ओके, समजलं का. आता पुढे बघू आपण. एड्स, एक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. This disease is caused by HIV, Human Immunodeficiency Virus. यामुळे हा डिसीज होतो. In this disease, victims suffer from various disease due to progressive weakening of natural immunity power. आता याच्यामध्ये जो सफर झालेला रुग्ण असतो, पेशंट असतो, तो व्हेरियस डिसीजमुळे मरतो, सफर होतो. कारण काय, कारण की त्याची जी इम्युनिटी पॉवर आहे, ही नॅचरल इम्युनिटी पॉवर ही वीक होते, त्याच्यामुळे इतर आजार होऊन तो माणूस मरू शकतो. डायग्नोसिस ऑफ एड्स कॅनॉट बी कन्फर्म विदाउट टेस्ट इन मेडिकल लॅबोरेटरी. जोपर्यंत मेडिकल लॅबोरेटरीमध्ये याचं निदान होत नाही, म्हणजे टेस्ट होत नाही, तोपर्यंत याचं निदान निश्चित होत नाही. अलायझा ELISA टेस्ट इज यूज फॉर द प्रॉपर डायग्नोसिस. आता याचा लॉंग फॉर्म काय, हा तुम्ही इंटरनेटवरती शोधायचा. इज यूज फॉर द प्रॉपर डायग्नोसिस. ही अलायझा टेस्ट याच्यासाठी यूज केली जाते. सिम्पटम्स ऑफ एड्स आर पर्सन स्पेसिफिक. पर्सननुसार याची वेगवेगळी लक्षणे असतात. कारण काय, कारण की प्रत्येकाला वेगवेगळे आजार होतात आणि त्याची
आजार विरुद्ध लढण्याची जी इम्युनिटी पॉवर असते ती नष्ट होते. हे व्हायरस ती नष्ट करतात. ऑलवेज रिमेंबर, एड्स डज नॉट ऑकर ड्यू टू टचिंग and sharing the food with HIV infected person or by nursing the HIV patient. सेवा शुश्रूषा केल्याने हा रोग होत नाही, टचिंगने सुद्धा होत नाही. Our behavior with HIV infected person must be normal. HIV infected person असेल तर आपलं बिहेवियर नॉर्मल पाहिजे. Do you know HIV virus reported in an African species of monkey, हा स्पेसिस आफ्रिकन मंकी मध्ये आढळला होता. अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड UNAIDS 80 to 85% HIV infection in India occurred through unsafe sexual contact.